बघा मित्रांनो, क्यूब रूट ऑफ एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स. आज आपण आता प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम बघणार आहोत. याला आय इज इक्वल टू मानायचं, एक नंबर द्यायचं. काय करायचं, प्रॉपर्टी वापरायची. झिरोज टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. आणि प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम लगेच लक्षात येते. झिरोज टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. काय करायचं मित्रांनो, आय इज इक्वल टू, खूप सोपे प्रॉब्लेम आहे. 0 प्लस 7 ऍड करायचं. 0 प्लस 7 किती येतं, 7. या दोघांची बेरीज करायची आणि एक्सच्या ठिकाणी काय करायचं, ए मायनस एक्स म्हणजे 7 मायनस एक्स. या दोघांची बेरीज मायनस एक्स टाकायचं. जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे काय टाकायचं, 7 मायनस एक्स. जिथे जिथे एक्स आहे तिथं काय टाकायचं. खूप सोपं बीट आहे, याच्यानंतर हे होणार नाहीच. आता आय इज इक्वल टू, सरळ सरळ सिंपल याच्यात सांगतो मी, सगळ्यात एकदम सोपं. बेरीज वजाबाकी तर करता येते, ज्यांना येते त्यांनी येते, ज्यांना येत नाही त्यांनी पण काय करायचं माहिती का, एकदा 7 मायनस एक्स टाकलं एक्सच्या जागी, मग नंतर ह्याच्याकडे बघायचं. हा, याच्याकडे बघायचं. इथं क्यूब रूट ऑफ एक्स आहे ना, तर इथं सरळ सरळ काय लिहून टाकायचं, अल्टरनेट करायचं, जागा चेंज करायची. याला इथं लिहायचं, याला हे पहा कसं, इथं तर सरळ सरळ दिसतं बेरीज वजाबाकी. पण क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स जसाची इथं इथं एक्सच्या जागी पुन्हा क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स, हे पण जर तसं, किंवा सरळ सरळ बेरीज वजाबाकी करा. हे जर तसं, हे जसंची तसं. इथं बघा, क्यूब रूट ऑफ 7 मायनस 7 मायनस मायनस सरळ सरळ बेरीज वजाबाकीच करा. 7 7 कॅन्सल. आय इज इक्वल टू, सगळ्यात सोपं बीट आहे, 0 टू 7 क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स डीएक्स. याला द्यायचं नंबर 2, याला काय द्यायचं नंबर 2. ऍडिंग 1 and 2, ऍडिंग 1 and 2. सगळ्यात पहिले काय करायचं, पुन्हा इथं सांगतो, प्रॉपर्टी वापरायची. 7 प्लस 0 ची बेरीज करायची, 7 मायनस एक्स. एक्सच्या जागी जिथे जिथे एक्स तिथं 7 मायनस एक्स, 7 मायनस एक्स. इथं एक्सच्या ठिकाणी 7 मायनस एक्स. नंतर त्याला सोडवायचं. त्याला सोडवलं मग पहिल्याची आणि जो चेंज केलाय त्याची बेरीज करायची, ऍडिंग 1 and 2. तर 0 टू 7 क्यूब रूट ऑफ एक्स डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स डीएक्स प्लस 0 टू 7 क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स अपॉन क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ एक्स डीएक्स. हे लिहायचं आणि हे लिहायचं, खूप सोपं आहे. आय आणि इकडे का 2 मीटर, इकडं पण आय प्लस आय, म्हणजे दोन्हीची बेरीज करायला इकडले प्लस इकडले. इकडे काय आय प्लस आय, तर आय प्लस आय किती असतं, 2i. 0 टू 7 या दोघात एकच बेस लिहायचं, क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स. क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ 7 मायनस एक्स. आणि वरी क्यूब रूट ऑफ एक्स प्लस क्यूब रूट ऑफ डीएक्स. हे कॅन्सल. हा, दोघांचा बेस एकच म्हणून एकच लिहायचं. आणि वरी पण तेच येतं, जो बेस आहे तेच येतं, खालचंच वरी लिहून टाकलं तरी चालतं. हे पाठ केल्यासारखं बीट आहे रे. आणि नशीब तुमचं, या बीटचे प्रॉब्लेम 10 मार्काला आहे. 3 3, 5व्या मध्ये 2 आणि 3ऱ्या मध्ये आलात 1, असे 10 मार्काला येईल रेग्युलरच्या पेपर. हा, हे कॅन्सल झाल्यास काहीच नाही उरत. म्हणजे काय उरतं, 1 डीएक्सचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स. 0 टू इंटिग्रेशनचं म्हणताच येणार नाही याला, फक्त डीएक्स इंटिग्रेशन पाठ करावं. मग 2i इज इक्वल टू 7 मायनस 0, तर i इज इक्वल टू 7 बाय i इज इक्वल टू 7 बाय, आणि याला क्रॉस चेक पण करतायत. 7 मायनस 0 किती होतं, 7. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट बाय 2,
7 मायनस 0 7 भागिले 2 7 भागिले 2 आन्सर पण 7 भागिले. आलं लक्षात? हे लिहून घ्यायचं छान. हे बघा रे, 0 टू ए रूट एक्स अपॉन रूट ए मायनस एक्स प्लस रूट एक्स. आता बघा अगेन 0 टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स, 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स, ए मायनस एक्स डीएक्स. तर आता काय करायचं, 0 टू ए 0 प्लस ए, इथं काय करायचं 0 प्लस ए म्हणजे काय होईल ए, एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं ए मायनस एक्स, एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं ए मायनस एक्स. पुन्हा हे ए जसंची तसं एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं ए मायनस एक्स प्लस एक्सच्या ठिकाणी काय टाकायचं ए मायनस एक्स डीएक्स. आले. नंतर 0 टू ए रूट ए मायनस एक्स, ए मायनस ए मायनस मायनस प्लस एक्स, ए मायनस एक्स. ज्याला बेरीज वजाबाकीची प्रॉब्लेम येते त्यांनी डायरेक्ट काय करायचं, याच्या जागी याच्या उलट करून टाकायचं. हे जे ना याच्या उलट केलं की तेच उत्तर येतं. आता हो, आता आय इज इक्वल टू 0 टू ए रूट ए मायनस एक्स डिवायडेड बाय रूट ए मायनस ए कॅन्सल रूट एक्स प्लस रूट ए मायनस एक्स. बघा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, हे स्टेप ज्यांना बेरीज वजाबाकी जमत नसली त्यांनी काय करायचं, ही स्टेप तर करावंच लागते. ही स्टेप केल्यानंतर फक्त ह्याच्याकडे बघायचं, इथं इथं हे लिहून टाकायचं म्हणजे रूट ए मायनस एक्स इथं लिहून टाकायचं. बघा ही हा, नंतर ह्याच्याकडे इथं रूट ए मायनस एक्स लिहून टाकायचं आणि इथं रूट एक्स लिहून टाकायचं. लक्षात. इथं काय करायचं मित्रांनो, हे झालं. आता याला द्यायचं नंबर 2, ऍडिंग 1 and 2, 1 and 2, I plus I is equal 0 to a, 0 to a root x upon root a minus x plus root x dx plus 0 to a root a minus x upon root x plus root a minus x dx. I plus I किती असतं 2i, 0 to a root x plus root a minus x upon root a minus x plus root x dx. लक्षात. आता 2i dx इंटिग्रेशन काय आहे, dx इंटिग्रेशन काय आहे x 0 to I is equal to अप्पर लिमिट, एकदा x च्या जागी हे ठेवायचं मायनस लोअर लिमिट आणि हे 2 इकडे पाठवलं, a by 2 इज द आन्सर. हे 2 जे आहे ना मल्टिप्लाय डिवाइडला जाईल ना, a by 2 इज द आन्सर. क्रॉस व्हेरीफाय करू शकता, a minus 0 a by 2 is the answer. छापा फर्स्ट. इंटिग्रेशन ऑफ 0 to 5 root 9 minus x upon root 9 minus x plus root x plus 4 dx. हा खूप वेळेस आलेला प्रॉब्लेम आहे. 19 ला आलेला आहे, 22 ला आलेला आहे, 22 ला आलेला आहे, त्याच्यानंतर विंटर 22 समर 22 त्यानंतर पण खूप वेळेस आलेला असेल. हे पहा आता काय करायचं, प्रॉपर्टी यूज करायची. 0 to a f of x dx is equal to 0 to a f of a minus x dx. 0 to 5 root 9 minus 5 plus 0 किती होतं 5, 5 minus x, x जागी टाकायचं 5 minus x, 9 5 minus x प्लस x जागी काय टाकायचं
ही स्टेप बरोबर जमली पाहिजे बस. त्याला द्या 1 नंबर. आता काहीच नाही करायचं. आय इज इक्वल टू, बघा मागच्या वेळेस एका विद्यार्थ्याला 93 पडले होते M2, ज्याला M1 मध्ये 100 होते. त्याचं इथं इतके सोप्या याच्यात चूक झाली बेरीज बघ. त्याच्यामुळे म्हणाले मी डायरेक्ट काय करायचं, जिथं 9 - x दिसलं तिथं x+4 लिहायचं, ताणच नाही घ्यायचं, बेरीज करायचं कामच नाही. इथं x+4 लिहायचं पहिलं इक्वेशन म्हणून, इथं 9 - x झालं का. आणि याला काही कुठलाच मास्तर मार्क काढू शकत, तर ती बेरीज होतं की मनातली मनात केली असं होऊन जात. लक्षात. आता बघा याला द्यायचं नंबर 2. आता ऍडिंग ॲट 1 and 2, ऍडिंग 1 and 2, ऍडिंग 1 and 2, I प्लस I इज इक्वल टू 0 to 5, हे एकदा लिहून टाकायचं. 9 - x अपॉन रूट 9 - x प्लस रूट x+4 dx प्लस 0 to 5 रूट x+4 अपॉन रूट 9 - x प्लस रूट x+4. बेस सारखा जरी लिहून टाकला काही फरक पडत नाही. इकडे तिकडे त्याला काही नसतं प्लस मध्ये. हा I प्लस I किती असतं 2i 0 to 5 रूट 9 - x प्लस रूट x+4. वरच्याची ऍडिशन करून टाकायची आणि खालचं दोघं एकच लिहायचं. कॅन्सल. dx चं इंटिग्रेशन काय असतं, x 0 to 5 I इज इक्वल टू एक्सच्या जागी एकदा 5 टाकायचं, x 0 टाकायचं आणि भागिले 2. I इज इक्वल टू 5/2 इज द. समजलं.